हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि तुम्ही आपल्यासमोर बघताय अजून काही 2-4 महत्त्वाच्या वस्तू मांडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या आहेत बाईक राईडच्या रिलेटेड. होय मित्रांनो, फायनली आपली एक खूप मोठी लॉंग अशी बाईक राईड होत आहे आणि मी पर्सनली खूप एक्साइटेड आहे या बाईक राईडसाठी. आता तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगतो. तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपण एक टेलबॅग, एक रायडिंग जॅकेट आणि एक रेनकोट ह्याचा एक व्हिडिओ बनवला होता. आणि त्याच्याच नंतर आता मी एकच व्हिडिओ बनवला होता, पण तो खूप लॉंग होत होता, म्हणून मी विचार केला की त्याचा सेपरेट एक दुसरा भाग बनवावा, की बाकीच्या काही गोष्टी आपण परचेस केलेल्या आहेत. तर रायडिंगच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात, ज्या गोष्टी लागतात वाईल रायडिंग इन अ रेन स्पेशली, सो त्या दृष्टीने आपण काही गोष्टी परचेस केलेल्या आहेत. आणि एक आपल्याला गिफ्ट आहे, ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, कोणताही डिले न करता स्ट्रेट आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. ऑल राईट मित्रांनो, सो तुम्ही माझ्या समोर बघताय की एक भलं मोठं असं हेल्मेट ठेवलेलं आहे. होय मित्रांनो, आपण एक नवीन हेल्मेट परचेस केलेलं आहे ह्या आपल्या राईडसाठी. आणि इथून पुढे पण आहे ना, हे हेल्मेट तुम्हाला आपल्या फक्त बाईक राईड्सच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण की याला आपण आपला गोप्रोचा सेटअप केलेला आहे, जो की मोटो व्लॉगसाठी उपयोगी पडतो. येस मित्रांनो, जर तुम्ही पाहत असाल तर खूप सुंदर आणि खूप मोठा असं जॅकेट आपण घेतलेलं आहे, जे की स्टील बर्ड कंपनीचं आहे ऑब्व्हियसली. आणि ह्याचं मॉडेल नंबर आहे SBA-7 असं हिचं मॉडेल नंबर आहे. ISI सर्टिफिकेट आहे ऑब्व्हियसली. आणि 1250 + 50 ग्रॅम्स म्हणजे ऑलमोस्ट 1300 ग्रॅमचं वेटचं हे हेल्मेट आहे. आणि खूप छान आहे. आतमध्ये कुशन सुद्धा एकदम स्टडी मस्त आहेत. आणि त्याचे कुशन हे रिमूवेबल आहेत, ऑब्व्हियसली वॉशेबल आहेत. आणि ह्याला ही एक भली मोठी अशी विंडस्क्रीन तुम्ही पाहू शकता. आणि आतमध्ये त्याला आहे ना, आपल्याला ही ब्लॅक स्क्रीन सुद्धा पाहायला मिळते, जे की आपण जास्त जर आपल्याला उन्हाचा वगैरे त्रास होत असेल ना, तर त्यावेळेस आपण याचा यूज करू शकतो. आणि हे आपण त्याचं अनबॉक्स केलेलं आहे, स्टिकर काढलंय त्याच्यावरचं. आणि येस मित्रांनो, आता इथं विंडस्क्रीनला पण स्टिकर होतं, पण ते मी चेक करण्यासाठी काढलेलं आहे आणि ते बाय डिफॉल्ट मी फेकून दिलेलं आहे, त्यामुळे ते आता नाहीये. पण असं काहीच हेल्मेट आपण परचेस केलेलं आहे. याला आपण आपला मोटो व्लॉगचा सेटअप सुद्धा लावलेला आहे, की जो हे ॲक्शन प्रोचा जे चीन माउंट आहे ना, तो आपण ॲमेझॉनवरनं परचेस केला होता. आणि तो इथं परफेक्टली फिट झालेला आहे आपल्या हेल्मेटवरती. आता हेल्मेट घेताना आहे ना, मी ह्या गोष्टीचा खूप विचार करत होतो की आपल्याला हा स्पेस आहे ना थोडा एकदम प्लेन पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे ॲक्शन प्रोचा माउंट इथे लावता येईल आणि आपल्याला आपल्या गोप्रोनी मोटो व्लॉगचा सेटअप करता येईल आणि मोटो व्लॉग आपल्याला करता येईल, शूट करता येईल. तर त्या दृष्टीने मी भरपूर सारे हेल्मेट्स चेक केले, पण फायनली मी हे हेल्मेट फायनलाइज केलं. आता मी ह्याची प्राईज इथे सांगेन तुम्हाला, पण ते ऑब्व्हियसली व्हेरी होत राहणार आहे. हे मला पडलेलं आहे 2200च्या रेंजमध्ये हे मला हेल्मेट पडलंय. आणि एकंदरीत आहे ना मित्रांनो, खूप जबरदस्त आहे. म्हणजे मी ह्याचा टेस्टिंग सुद्धा केलंय, काही किलोमीटर्स हे घालून मी चालवलंय, तर एकदम परफेक्ट आहे. अजिबात आतमध्ये हवा लागत नाही, विंड नॉईज कुठलाही नाही. त्याच्यानंतर हे जे कुशनिंग्स आहेत ना, ते बरोबर इथं चिक्सला तुमच्या बरोबर परफेक्ट बसतात. आणि फिटिंगसाठी सुद्धा हेल्मेट हे माझ्यासाठी परफेक्ट आहे. आणि ऑब्व्हियसली हे आपण त्याला आहे ना, हे वरती पण करू शकतो. इथे एक आतमध्ये बटन असतं, ते प्रेस करून आपण त्याला असं वरती पण करू शकतो आणि हे असं सुद्धा त्याचा यूज करू शकतो. पण मी जनरली प्रेफर करतो की फुल फेसच हे हेल्मेट तुम्ही यूज केलं पाहिजे. ऑल राईट, सो आता ह्याच्यासोबत आपल्याला आपण काय काय वस्तू घेतल्यात ना, त्या मी तुम्हाला फटाफट दाखवतो. त्याच्यासोबत आपण घेतलाय हा स्लिम फ्लिट बालाक्लावा आपण घेतलेला आहे. म्हणजे आता इथं तुम्हाला फोटो दिसत असेल, तो मी आता वॉश करायला टाकलाय. पण हा एक बालाक्लावा आपण घेतलेला आहे. ह्याचा बेसिकली उपयोग असा होतो मित्रांनो, की हेल्मेटच्या आतमध्ये ना तुम्ही जर हे घालून हेल्मेट जर घातलं ना, तर तुमची बऱ्यापैकी स्क्रीन आणि तुमचे म्हणजे कान म्हणा किंवा तुमचा इवन तुमचा गळा वगैरे म्हणा, हे प्रॉपर सेफ राहतं. सेफ इन द सेन्स धूळ किंवा जे काही असे कीटक वगैरे असतात ना, त्यांचा आपल्याला त्रास होत नाही. आणि वायझर बंद केला तर एकदम सेफ प्रॉपर हे असतं. म्हणजे ह्याची प्राइस तुम्हाला सांगायची झाली तर हे ऑलमोस्ट 300-350 रुपयाला वगैरे मिळतं. कोणत्याही रायडिंगच्या गिअर म्हणजे काय म्हणतात त्याला, गिअरचं जे स्टोअर असतं ना, त्या स्टोअरमध्ये हे इझिली अवेलेबल आहे.
आणि आपण आता ह्याच्याबद्दल बोलूयात की जे ॲक्शन प्रोचं मी हे घेतला होता ना, माउंट घेतला होता की जो आपल्याला मोटो व्लॉगसाठी उपयोगाला येणार आहे, तो हा असा काहीसा आहे. मी तो ॲमेझॉनवरून परचेस केला होता आणि तोच आपल्या इथं हेल्मेटला आपण माउंट केलेला आहे, जो की इथं दिसत आहे. हा असा खूप जबरदस्त आहे, खूप स्टर्डी आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये आहे ना आपल्याला एक स्टिक मिळते आणि त्या स्टिकने आपण हे कंटिन्युअसली इथं म्हणजे प्रॉपरली इथं आपण त्याला चिटकवू शकतो. आणि त्याच्यात सोबत आहे ना आपल्याला हा स्क्रू सुद्धा मिळतो, जो की आपल्या इथं गोप्रो माउंट केल्यानंतर स्क्रू टाईट करून त्याला एकदम फिट करून टाकायचं. आणि हे इतकं स्टर्डी आहे मित्रांनो, बघा म्हणजे मी किती खेचतोय पण हे अजिबात हलत नाही, अजिबात निघत नाहीये. आणि मी याच्यावरती आहे ना गोप्रो सेट करून टेस्टिंग पण केलेलं आहे. आणि आपली जी आता बाईक राईड होणार आहे ना, तर त्या बाईक राईड मध्ये सुद्धा आपण हा मोटो व्लॉगचा सेटअप यूज करणार आहोत. आणि चला तुम्हाला एक हिंट देऊन टाकतो. ही बाईक राईड आहे ना आपली ऑलमोस्ट 1000 किलोमीटर प्लस ही बाईक राईड होणार आहे. तर ऑब्व्हियसली त्या दृष्टीने तुमचा सपोर्ट तर पाहिजेच आहे. म्हणजे 1000 किलोमीटर आपण आपली ज्युपिटर 125 ही गाडी घेऊन चाललेलो आहे. आणि ज्युपिटरवरती लॉंग राईड पॉसिबल आहे का, आणि आम्ही ज्या भागात चाललोय ना तिकडे त्या टेरेनमध्ये आत्ता मान्सूनमध्ये जाणं योग्य आहे का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतील. जास्त मोठी नसणार आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे आपली 3-4 दिवसाची जरी ट्रिप झाली तरी आपण मॅक्झिमम 5 व्हिडिओ वगैरे बनवतो. तर तसंच काहीसं असणार आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणातच मोटो व्लॉग, म्हणजे पहिला व्हिडिओ तर कम्प्लिटली मोटो व्लॉगचा असणार आहे, कारण की पुणे टू डॅश डॅश आपण जिकडे जाणार आहोत ना, तो संपूर्णपणे ट्रॅव्हलचा व्हिडिओ असणार आहे. तो मोटो व्लॉग मधूनच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी काही मोबाईलमध्ये पण शूट करेन, पण तुम्हाला तर माहिती आहे आपला मोबाईल आता म्हातारा झालेला आहे, 3 वर्ष वगैरे झालेले आहेत, त्यामुळे त्याची क्वालिटी सुद्धा डाऊन झालेली आहे. तर आपण लवकरच नवीन फोन घेण्याचा सुद्धा विचार करत आहोत. पण सध्या तरी आपण हे पूर्ण सिरीज आहे ना आपली, ती आपण आपली गोप्रो मधूनच शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ऑब्व्हियसली परत आता स्टोरेजचा किंवा जे आपण ॲपमध्ये एडिटिंग करणार आहे ते कसं सपोर्ट करेल वगैरे ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आत्ता तरी आपण गोप्रोमध्ये शूट करणार आहोत. काही प्रमाणात मोबाईलमध्ये शूट होणार आहे, कारण की जर जास्त पाऊस असेल तर आपण गोप्रोची रिस्क घेणार नाही. ऑब्व्हियसली मोबाईलची रिस्क आपण एक वेळ घेऊ शकतो पण गोप्रोची नाही घेऊ शकत. सो दॅट्स द होल स्टोरी. बाकी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर गेस करू शकता की आपण कुठे चाललोय आणि आपली कुठली राईड आहे. बाय द वे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला ऑब्व्हियसली लाईव्ह अपडेट्स मिळालेले असतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तोपर्यंत कदाचित आमची ट्रिप चालू असेल किंवा ट्रिप झालेली सुद्धा असेल. आता तुम्ही बॅकग्राऊंड बघून समजू शकता की मी घरात आहे, म्हणजे माझी ट्रिप अजून चालू व्हायची आहे किंवा झालेली आहे. तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये गेस करा. आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा फॉर लाईव्ह अपडेट्स. इंस्टाग्रामवरती आपण छान छान अशा स्टोरीज अपलोड करत असतो, छान छान अशा पोस्ट असतात आणि रील्स पण आपण जबरदस्त एकदम भारी एडिटिंग करून प्रॉपर आपण आता रील्स अपलोड करतोय. तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. म्हणजे इंस्टाग्रामला आपले 700-750च्या आसपास आता फॉलोअर्स आहेत. तो आकडा आपल्याला झपाट्याने वाढवायचा आहे, तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. आणि हो, या गिफ्ट बद्दल बोलायचं राहिलं, ही एक थाय बॅग आहे म्हणू शकतो याला, किंवा काय आपण ह्याला वेस्टला वगैरे ही बांधू शकतो अशा प्रकारे. आणि ह्याच्यात आपण काही छोट्या मोठ्या गोष्टी इसेन्शियल्स ठेवू शकतो, म्हणजे मोबाईल वगैरे म्हणा किंवा चार्जिंग केबल वगैरे, किंवा ज्या काही बेसिक आपल्याला गोष्टी लागतात. इव्हन छोटा ट्रायपॉड वगैरे सुद्धा आपला बसेल याच्यामध्ये. माईक वगैरे, हा जो माईक आहे तो आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर अशी एक मल्टीपर्पज बॅग आहे. सो ही आपल्याला गिफ्ट आलेली आहे. तर माझी एक ऑफिस मेट आहे, अभी तुम वीडियो अब हिंदी में बोलते, ते हिंदी है म्हणून. सो प्रियंका, तुम ये वीडियो देख रही होगी, तो थैंक्स फॉर दिस गिफ्ट. ऑलमोस्ट अभी ये 3-4 महीने पहले तुमने मुझे गिफ्ट किया था, लेकिन मैंने कभी वीडियो में बोला नहीं था. लेकिन अभी फर्स्ट टाइम ये मैं यूज करने वाला हूँ इस राइड में, इस ट्रिप में. सो देखते कितना यूजफुल है. ऑब्वियसली तुमने दिया है तो कुछ सोच के ही दिया होगा, एंड मुझे तो बहुत यूजफुल लग रहा है. अभी देखते इसका ट्रिप में वगैरह मैं यूज करूंगा, उसके बाद में मैं 100% इसका रिव्यू भी दे दूंगा. और थैंक्स फॉर द गिफ्ट. आप वीडियो देख रहे हो तो बहुत बहुत धन्यवाद. ऑल राईट फ्रेंड्स, तो आता शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ हा क्लोज करूयात. आणि अजून एक अपडेट देऊन टाकतो तुम्हाला की आपण आहे ना आता ह्या राईडचा आहे ना, ह्या ट्रिपचा आहे ना, आपण एक ट्रेलर बनवायचा सुद्धा विचार करतोय. ऑलमोस्ट म्हणजे तो ट्रेलर आता एडिटिंग मध्ये आहे किंवा तो चालू आहे असं म्हणू शकता. आता ह्याच्यावरनं पण तुम्हाला हिंट मिळू शकते की माझी ट्रिप झाली आहे का व्हायची आहे.
पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की गेस करा. आणि बेस्ट विशेष तर तुमच्या पाहिजेच, आणि तुमचं प्रेम देखील पाहिजे. आणि ते प्रेम फक्त आणि फक्त लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब ह्या 4च गोष्टींनी तुमचं प्रेम मला दिसणार आहे. आणि ते मला पाहिजे. तुमचा सपोर्ट पाहिजे. इंस्टाग्रामला पाहिजे, फेसबुकला पाहिजे आणि आपल्या युट्यूब चॅनलला तर पाहिजेच. आणि मित्रांनो, आता युट्यूब चॅनल ग्रो व्हायला पाहिजे. बराच वेळ झालेला आहे आता. सो ठीक आहे, बाकीच्या काही गोष्टी बोलत नाही. ट्रेलर लवकरच 2-3 दिवसात मी रिलीज करेन. त्याआधी हा व्हिडिओ पहा आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा द्या. सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हेल्मेट नवीन, कॅमेरा नवीन, जबरदस्त खर्च चालू आहे. सबस्क्राईब करते रहो. बाय बाय, टाटा, टेक केअर.